गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एका गावात एक महाराज असतात, मेंटर. बरेच शिष्य असतात त्यांचे. त्यातला एक शिष्य एक दिवस त्यांच्याकडे जातो आणि बोलता बोलता त्यांना विचारतो की ह्या सगळ्या जगाच्या धामाधुमीमध्ये तुम्ही इतके असे शांत, सॉर्टेड कसं काय जगू शकता? काम एवढे. तर ते गुरु म्हणतात त्याला, माझा तर माहिती नाही, मला जाऊ दे, पण तुझ्याबद्दल काही मला दिसतंय, सांगू का? तो म्हणतो, सांगा. तर ते सांगतात की तुझे ना शेवटचे 7 दिवस राहिले आहेत बेटा. तर तो शॉक होतो, कारण त्यांची बोललेली प्रत्येक गोष्ट खरी होत असते, त्याचा विश्वास असतो त्यांच्यावर. मग तो त्यांचे आशीर्वाद घेतो आणि निघतो. जसा तिथून निघतो तसं तो एकदम कोणाबद्दल काही राग नाही, कोणाबद्दल काही असूया नाही, कोणाबद्दल काही हेवा नाही. तो काही फार डिगिंग करत नाही, उकरून काढत नाही कुठल्याच गोष्टी. जो जसा येईल तसा त्याच्याशी चांगला वागायचा प्रयत्न करतो. 5-6 दिवस त्याला झोपही चांगली येते. 5-6 दिवस होतात. 7व्या दिवशी तो पुन्हा येतो त्यांच्याकडे. म्हणतो, माझे 7 दिवस होत आले आहेत, आता माझा पुढचा प्रवास चांगला व्हावा याच्यासाठी मला आशीर्वाद द्या. तर ते म्हणतात, आशीर्वाद वगैरे ठीक आहे, पण हे सांग की तुझे 7 दिवस कसे गेले? तो म्हणे, खूपच छान गेले. कारण मला माहीत होतं मला हे जग सोडून जायचं आहे, तर मी काही खूप कोणाशी पंगे पण घेतले नाही, मी काही कोणाशी वाद पण घातले नाही, मला झोप पण छान आली. मी माझ्याकडनं जितकं कोणासाठी काही प्रे करता येईल ते केलं, मला जितकं कोणासाठी काही करता येण्यासारखं होतं ते केलं. त्याच्यामुळे छान गेला माझा 7 दिवसाचा वेळ. तर ते म्हणतात, आम्ही प्रत्येक मोमेंट असंच जगतो, कारण आपला लास्ट मोमेंट कुठला आहे आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे आम्ही असेच ग्राउंडेड, रूटेड असेच जगत असतो. जेव्हा आपल्याला प्रत्येक मोमेंट लास्ट असू शकतो ह्याचं रिअलायझेशन होतं, त्याच वेळेला आपण आयुष्याची व्हॅल्यू करतो. आपण नेहमी काय करतो की नंतर जगू, नंतर पाहू, म्हातारपणी करू, स्पिरिच्युअलिटी काय म्हातारपणी करू, आत्ता वय आहे तर मेहनत करून घेऊ, पुढच्या पिढीसाठी पैसा जमा करून ठेवू. आमचे प्रबोध सर नेहमी सांगतात की तुम्ही पैशाचे ना वॉचमन बनता, मालक नाही बनत. तुम्ही तुमचा पैसा तुमच्या मनाप्रमाणे, तुमची मालकी आहे त्याच्यावर तर तुम्ही खर्च करू शकले पाहिजे. पुढच्या पिढीला त्यांना जे पाहिजे ते कमवतील ना, त्यांना तुम्ही रेडीमेड प्लॅटर वाढून का ठेवताय? त्याच्यामुळे आजच्या मोमेंटला जस्टिस द्या. खूप गोष्टी पोस्टपोन करायच्या नाहीत आणि ज्या ज्या ह्या मोमेंटचं आपल्याला जेव्हा व्हॅल्यू येईल त्याच वेळेला आपण पुढच्या सगळ्या मोमेंटसाठी आपली तयारी केलेली असेल. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.